करतो. पोलिसांच्याच गाडीमधून नेण्यात आलं अशी माहिती कळते आहे. त्यामुळे राजकीय दबाव आहे का सीआयडीवर सुद्धा असं तुम्हाला वाटतं? मी सुरुवातीपासून सांगतो व्हीके सिंगला वाचवलं जातंय. आता याच्यामध्ये 2023ला एकनाथ शिंदे साहेबांचं विमान जे महाराष्ट्रातून म्हणजे मुंबईतून ते उडालं, बहारेनला गेलं, बहारेनवरनं मी इराण आणि इराकच्या काय गोष्टी सांगितल्या, तिथेही व्हीके सिंगचंच विमान होतं आणि ते एक फार मोठा गोंधळ त्या ठिकाणी तिथं झाला होता. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब ज्या विमानात होते ते विमान इराणच्या गव्हर्नमेंटकडनं नाहीतर त्या डिफेन्सकडनं हे पाडण्यात सुद्धा येऊ शकलं असतं. माझा मराठी नाही तर महाराष्ट्राचा एखाद्या व्हीआयपीला तशी परिस्थिती नाही तर त्या सिच्युएशन मध्ये टाकलं जात असेल तरी व्हीके सिंगला वाचवलं जातं. आणि इथं दादांचा ऍक्सिडेंट त्याच्याच विमानात झाल्यानंतर बरेच पुरावे हे व्हीके सिंग नाही तर त्याच्या मागे असणारी जी काही कॉन्स्पिरसी हे देऊन सुद्धा व्हीके सिंगला जर वाचवलं जात असेल तर व्हीके सिंगच्या पाठीमागे खूप मोठा हात आहे. हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आहोत. अनेक मोठ्या नेत्यांची नाहीतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची विमानं व्हीके सिंग स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून उडवतो. बऱ्याच लोकांचा पैसा व्हीके सिंगच्या कंपनीमध्ये असला असल्यामुळे त्याचे पुरावे आम्ही दिले असल्यामुळे व्हीके सिंगला वाचवलं जातं. पण या चिरकुट माणसाला वाचवण्याच्या नादामध्ये अजितदादांचा जो काही घातपात नाही तर घात झाला नाही तर ऍक्सिडेंट झाला, अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे.